भजनापासून परावृत्त झालेली मंडळी, भगवंतापासून परावृत्त झालेली मंडळी, परमार्थापासून परावृत्त झालेल्या मंडळीचं निरीक्षण ज्यावेळी साधू संत करतात त्यावेळी मात्र अंतकरणामध्ये साधू संतांच्या कळवळा तयार होतो. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाते म्हणून पडते हाते म्हणून पडते हाते म्हणून येतो हिताचा कळवळा. पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा. हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा. समाजाचं निरीक्षण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केलं. महाराजांच्या अंतकरणात कळवळा निर्माण झाला. अरे देवापासून परावृत्त झालेला हा समाज, भगवत भक्तीपासून परावृत्त झालेला समाज, परमार्थापासून परावृत्त झालेला समाज, याही समाजाचा उद्धार झाला पाहिजे. याही समाजाला भगवत प्राप्ती झाली पाहिजे. हाही समाज परमात्म्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून साधू संतांच्या अंतकरणामध्ये कळवळा निर्माण होतो. बुडते हे जन न देखावे डोळा, बुडते हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून हो, येतो कळवळा म्हणून बुडते हे जन न देखावे डोळा, बुडते हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून बुडते जन न देखावे डोळा, बुडते जन न देखावे डोळा, बुडते जन न देखावे डोळा, बुडते जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून हो, येतो समाजाचं निरीक्षण करावं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी. आणि समाजाकडे बघितल्याच्या नंतर हा समाज परमार्थापासून परावृत्त झालेला समाज, या समाजाकडे ज्यावेळी तुकोबरायांचं लक्ष जातं, यांचाही उद्धार झाला पाहिजे, भगवत प्राप्ती यांच्याही जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून महाराजांच्या अंतकरणात कळवळा निर्माण होतो. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ध्यानात घ्या, जसं लेकराच्या हिताचा कळवळा आईच्या अंतकरणात असतो, तसं समाजाच्या हिताचा कळवळा संतांच्या अंतकरणात असतो. विठाला विठाला. आईने किती, त्या मुलाने आईला कितीही लाता मारल्या तरी आई त्याच्या लाता सहन करते. का? कारण आईला माहिती शेवटी हे माझं कोण आहे, लेकरू आहे. बाळाने आईला कितीही लाता मारू द्या, आई त्या बाळाचं सर्वस्व सहन करते. तसंच समाजाने या संतांना कितीही त्रास देऊ द्या, संत समाजाचा सर्व त्रास सहन करतात. का? कारण समाजाच्या हिताची तळमळ, समाजाच्या हिताचा विचार फक्त आणि फक्त या जगाच्या पाठीवर संतांच्याच अंतकरणात जिने हा गोपाळ कृपा करे, जिने हा गोपाळ कृपा कर, जिने हा गोपाळ कृपा करी, जिने हा गोपाळ कृपा
दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. तिची माझे हित करी ते सकळ. संतांच्या अंतःकरणात या जगाच्या उद्धाराविषयी तळमळ असते. नवे नवे उद्धाराया आले दीन जना. समाजाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार होत असतो. नाही तर काय गरज आहे महाराज. ज्ञानोबरायांचं जीवन डोळ्यापुढे आणा. आळंदीतल्या समाजाने ज्ञानोबरायांना 2 वेळची मधुकरी मिळू दिली नाही. ज्ञानोबरायांनी अलंकापूर नगरीमध्ये मधुकरी मागण्याकरता जावं. लोकांनी त्यांच्या झुळीमध्ये चिखल टाकावा, दगड टाकावा, इतका त्रास दिला असेल माझ्या ज्ञानोबरायांना. समाजाने किती म्हणून त्रास दिला. संन्यासाची पोरं संन्यासाची कार्टी म्हणून हिनवलं जात होतं. 2 वेळची मधुकरी सुद्धा कोणी मिळू देत नव्हतं. ज्ञानोबरायांनी उद्विग्न व्हावं. अरे या समाजाकरता आपला अवतार आहे. आपण आलो समाजाच्या उद्धार. उघडोनी वेदार्थाचा ठेवा. समाजाने ज्ञानोबरायांना इतका त्रास द्यावा, पण त्यात ज्ञानोबरायांची मनाची भूमिका काय आहे का? ज्ञानोबराय सांगतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. तये अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानोबराय सांगतात, अर्जुना करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ब्रह्मरसाची पंगत ठेवली श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने. ज्ञानोबराय सांगतात, मला निमंत्रण नव्हतं. संतांचं हृदय काय असतं, आईचं हृदय काय असतं तुमच्या लक्षात येईल, ऐकून जा. ज्ञानोबराय सांगतात, मला निमंत्रण नव्हतं. ब्रह्मरसाची पंगत होती. कुणा करता? अर्जुना करता. मी अचानक अतिथी म्हणून गेलो. तये अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानोबराय सांगतात, मला निमंत्रण नव्हतं. अतिथी म्हणून, पाहुणा म्हणून मी तिथं गेलो. ब्रह्मरसाची पंगत कोणा करता? अर्जुना करता. 2 जण बसलेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका पात्रावर बसलेले, दुसऱ्या पात्रावरती अर्जुन बसलेला आहे. ज्ञानोबरायांना समोरून येताना बघितलं. परमात्मा पात्रावरून उठले. माऊली, किती गोड आणि किती योग्य समय तुम्ही आलात. अर्जुना करता ही ब्रह्मरसाची पंगत, आणि या आनंदाच्या समय तुमचं आगमन झालं. किती आनंदाचा क्षण आहे. या माऊली, आता तुम्ही सुद्धा भोजना करता बसा. ज्ञानोबराय एका पात्रावरती बसले. अर्जुन एका पात्रावरती बसलेला आहे, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका पात्रावर बसलेला आहे. 3 जण बसलेले. पात्र वाढण्यात आलं. पात्रामध्ये अन्न काही सामान्य नव्हतं. ब्रह्मरसाचं अन्न ज्ञानोबरायांच्या समोर त्या पात्रामध्ये वाढण्यात आलं. लक्ष देऊन ऐका. आता ते पात्रावरती ब्रह्मरसाचं अन्न वाढण्यात आलेलं आहे. पात्राभोवती पाणी फिरवण्यात आलंय. श्लोक म्हणण्यात आलाय, आणि श्लोक म्हटल्यानंतर आता भोजनाला सुरुवात करायची. आपल्याकडे नियम असतो. आपल्याकडे जर अतिथी कुणी भोजना करता आलं तर आपण सांगतो, अगोदर तुम्ही प्रसाद घ्या, अगोदर तुम्ही घास घ्या, तुम्ही सुरुवात करा. ज्ञानोबराय अतिथी म्हणून आलेले आहे. ब्रह्मरसाची पंगत जरी अर्जुना करता होती, तरी आता ज्ञानोबराय मुख्य अतिथी म्हणून तिथं आलेले आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांना सांगावं, माऊली त्यातला घ्या ना घास, करा ना प्रारंभ, करा ना जेवायला सुरुवात. बराच वेळ झाला. ज्ञानोबराय काही भोजनाला सुरुवात करायला तयार नाही. ज्ञानोबराय त्या अन्नाकडे एकटक बघताय. परमात्म्याने बोलावं, माऊली, अहो तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत बाकीची मंडळी जेवत नाही. भोजन कसं होणार? करा ना प्रारंभ, करा ना सुरुवात, करा ना भोजनाला सुरुवात. ज्ञानोबराय त्या अन्नाकडे एकटक बघताय. अन्न सामान्य नव्हतं, ब्रह्मरसाचं अन्न होतं. ज्ञानोबरायांनी त्या पात्राकडे बघावं. एकटक ज्ञानोबराय त्या पात्राकडे बघताय, आणि बघता 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 ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले. परमात्म्याने विचारावं, माऊली, अहो इतका आनंदाचा क्षण आहे. अर्जुना करता ब्रह्मरसाची पंगत ठेवली. अतिथी म्हणून तुम्ही आलात. आता आमच्या पंक्तीमध्ये तुम्ही सम्मिलित झालात, आणि भोजन करण्याचं सोडून, हा ब्रह्मरस सेवन करण्याचं सोडून तुमच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू दिसताय. रडण्याचं कारण काय? माऊली, का म्हणून तुम्ही रडताय? का म्हणून तुमच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर पडताय? ज्ञानोबरायांनी बोलायला सुरुवात केली. माऊली सांगतात, देवा, माझ्या डोळ्यात काय अश्रू आहे हे मी तुला नंतर सांगतो. अगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देवा मला तुझ्याकडून अपेक्षित आहे. परमात्म्याने सांगावं, विचारा माऊली, कोणता प्रश्न आहे तुमचा? ज्ञानोबरायांनी बोलायला सुरुवात केली. ऐक देवा, एका ठिकाणी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम होता. सगळ्या सुवासिनी महिला तिथं जेवणाकरता आलेल्या. पंचपक्वान्नांचं अन्न त्या सुवासिनी महिलांकरता भोजनाकरता बनवलेलं होतं. पण गंमत अशी झाली, त्यातली एक सुवासिनी महिला, तिचा 2 वर्षाचा मुलगा कुठेतरी बाहेर गेलेला होता. सकाळपासून उपाशी होता. घरी आला. घरी आल्याच्या नंतर चौकशी करू लागला, आई कुठे आहे,
आई कुठे आहे, आई कुठे आहे? त्याला त्याची आई तिथे दिसेना. कोणीतरी सांगितलं त्या समोरच्या घरी सुवासिनी जेवणाकरता तुझी आई गेली, जा म्हणून तिकडे. हा भुकेने व्याकुळ झालेला 2 वर्षाचा मुलगा धावत धावत देवा तिथे गेला. आपल्या आईची चौकशी करू लागला, आईची विचारणा करू लागला. पण ज्या घरी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम होता त्या घरची मालकीन बाहेर आली. त्यांनी सांगितलं, हे कुठे निघाला? हे जे जेवण आहे फक्त आणि फक्त सुवासिनी महिलांकरताय, तुझ्या करता जेवण नाही. भुकेने व्याकुळ झालेला तो मुलगा शेवटी त्याला माघारी फिरावं लागलं. देवा मला तुला प्रश्न विचारायचा. काय प्रश्न आहे माऊली? ऐक देवा, ज्या मुलाची, तो जो मुलगा माघारी फिरला, भुकेने व्याकुळ झालेला तो जो मुलगा आहे, त्या मुलाची आई जर आतमध्ये बसलेली असेल, पंचपक्वान्नांचं ताट तिच्या पुढे वाढलेलं असेल, देवा मला विचारायचंय, ती आई त्या पंचपक्वान्नांचं सेवन करेल का? काय वाटतं तुम्हाला, करेल का? जर खरंच ती त्याची आई असेल तर त्यातल्या एकाही पदार्थाला ती स्पर्श करणार नाही. का? अरे माझं लेकरू जर बाहेर उपाशी आहे, माझं लेकरू बाहेर उपाशी असताना मी इथे बसून हे पंचपक्वान्न कसं काय सेवन करू शकते? देवा बरोबर ना? मला सुद्धा तुला ते सांगायचंय. अरे माझ्या करता ब्रह्मरसाचं पात्र तू वाढलेलं आहे, पण ऐक देवा, या ब्रह्मज्ञानापासून, या ब्रह्मरसापासून माझी हजारो अनाथ लेकरं या ब्रह्मज्ञानापासून जर वंचित असतील देवा, माझी अनाथ लेकरं जर बाहेर उपाशी असतील, तर मी आतमध्ये बसून ह्या ब्रह्मरसाला कसं काय स्पर्श करू शकतो? हा ब्रह्मरस कसा काय सेवन करू शकतो? माझ्या ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मरसाला स्पर्श केला नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी केलं काय माहितीये? ज्ञानोबरायांनी ते पात्र उचलावं. ब्रह्मरसाचं पात्र आहे, ब्रह्मरसाचं ते अन्न ज्ञानोबरायांनी उचलावं, त्या पात्रावरती स्वतःचा पदर टाकावा. अगोदरच ब्रह्मरसाचं अन्न आणि त्यात माझ्या ज्ञानोबरायांचे प्रेमरूप अश्रू पडलेले. ज्ञानोबरायांनी ते पात्र घेऊन बाहेर यावं आणि तुमच्यासारख्या हजारो अनाथ लेकरांना, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. अरे ज्ञानेश्वरीच्या रूपाने, हरिपाठाच्या रूपाने तुमच्या आमच्या सारख्या ब्रह्मज्ञानापासून वंचित असणाऱ्या हजारो अनाथ लेकरांना ज्ञानोबरायांनी तो ब्रह्मरसाचा प्रसाद ज्ञानेश्वरीच्या रूपाने वाटावा. म्हणून तर माझ्या ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं जातं, ज्ञानोबरायांना अनाथांची माय म्हटलं जातं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई आमची आई जर कुठे सत्यनारायणाच्या प्रसादाला जरी गेली ना, ऐका, आई कुणाला म्हणतात? आईची व्याख्या काय? मुलावरती आई प्रेम किती करते. आमची आई जर कुठे सत्यनारायणाच्या प्रसादाला जर गेली आणि सत्यनारायणाचा तो शिऱ्याचा रव्याचा प्रसाद जर आईच्या हातावरती ठेवला ना, आई तो प्रसाद ग्रहण करत नाही. आई काय करते माहिती? तो प्रसाद आपल्या पदरात बांधते आणि घरी असणाऱ्या आपल्या लेकरांकरता घेऊन येते. याला तर आई म्हणतात ना. हे तर आईचं हृदय असतं. माझ्या ज्ञानोबरायांनी तो ब्रह्मरस सेवन केला नाही, तुमच्या आमच्या करता स्वतःच्या पदरात बांधून आणला आणि तुम्हाला मुक्त हस्ताने तुम्हाला वाटला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबराय म्हणजे अनाथाची माय. उघडोनी वेदार्थाचा
ठेवा, ते ब्रह्मरस तो वेदार्थाचा ठेवा. ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या करता मुक्त हस्ताने वाटला. समाजाने इतका त्रास देऊन सुद्धा समाजाच्या उद्धाराचा विचार करणारे जगाच्या पाठीवर आमची संत मंडळी असतात. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना काही समाजाने थोडा त्रास दिला का? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. काय अवस्था होती महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची. दुष्काळे आटीला द्रव्याने मान, दुष्काळे आटीला द्रव्याने मान. काही समाजाने तुकोबरायांवरती अत्याचार करावे. माझ्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची म्हैस त्या मंबाजीबुवाच्या शेतात गेली तर मंबाजीबुवाने काठीने मारावं. रामेश्वर शास्त्रींनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावा. किती त्रास माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायांना समाजाने दिला. पण समाजाच्या उद्धाराचा, समाजाच्या हिताचा विचार आमच्या तुकोबरायांच्या अंतःकरणात होता. काय झालं माहितीये? एक दिवस एक विंचू पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर तो विंचू वाहायला लागला. तिथून कुठेतरी एक साधू चाललेला होता. त्या साधूची, त्या महात्म्याची नजर त्या विंचवावरती पडली. हा विंचू आता पाण्यामध्ये वाहत चाललाय. हा विंचू मृत्यूला जाणार, मृत्यूला प्राप्त होणार, म्हणून त्या महात्म्याने तो विंचू आपल्या हातावरती उचलला. ऐका, तो विंचू घेऊन तो महात्मा पाण्याच्या कडेला चालू लागला. जसा पाण्याचा काठ जवळ यायला लागला तसं विंचवाने त्याचा स्वभाव दाखवला. काही लोक महाराज असे विंचवाच्या जातीचे असतात. समाजामध्ये असे काही लोक असतात, तुम्ही किती उपकार करा त्यांच्यावर, किती त्यांच्यावरती प्रेम करा, ते ठणका दिल्याशिवाय राहतच नाही. विठाला आता असे कोण कोण ते तुमच्या डोळ्यासमोर पण आले असतील. उगाच कशा लोकांमध्ये नाव घ्यायची नाही. असे काय असतात, तुम्ही किती प्रेम करा, किती जीव लावा, किती त्यांच्यावरती उपकार करा, ते त्यांचा ठणका देण्याचा स्वभाव सोडत नाही म्हणजे नाही. ते कडेला आला, विंचवाने ठणका दिला. महाराजांनी हात झटकला, वेदना झाल्या हाताला, हात झटकला. हात झटकल्याबरोबर विंचू पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा वाहू लागला. पुन्हा त्या महात्म्याने तो विंचू हातात उचलावा, पुन्हा कडेला घेऊन यावं, पुन्हा विंचवाने डंख मारावा, पुन्हा विंचू त्या पाण्यात पडावा, पुन्हा प्रवाहासोबत वाहत जावा, पुन्हा महाराजांनी तो विंचू उचलावा. असं चाललेलं बराच वेळच. एका सद्गृहस्थाने बाजूने बघितलं, महाराज जी, अरे वो विंचू आपको डंख मारता है तो आप क्यों बचाते हो? मरने जो उसे, मरू द्या ना त्याला. जो जर त्याचा डंख मारण्याचा स्वभाव जर सोडत नसेल तर तुम्ही कशाला वाचवता त्याला? जाऊ द्या, मरत असेल तर मरू द्या, जात असेल अधोगतीला जाऊ द्या, वाहवत असेल पाण्यात तर वाहू द्या. महात्म्याने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. काय बोलतोय तो महात्मा ऐका. तो महात्मा सांगतोय, अरे डंख मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. डंख मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. डंख मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. आणि तो विंचू जर त्याचा स्वभाव सोडत नाही तसं माझाही स्वभाव आहे. माझा स्वभाव काय? अज्ञान निद्रेमध्ये झोपलेल्या समाजाला जाग करणं, भवसागरामध्ये वाहवत चाललेला समाज, या समाजाला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. अरे डंख मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. तो विंचू जर त्याचा स्वभाव सोडत नसेल तर भवसागरात वाहवत जाणाऱ्यांना वाचवणं हा माझा स्वभाव आहे. मी माझा स्वभाव कसा सोडू? विठाला समाजाच्या उद्धाराकरता तळमळ करणं, समाजाच्या हिताकरता तळमळ करणं हा आमच्या साधू संतांचा स्वभाव आहे. येतो हिताचा कळवळा, बुडते हे जन न देखावे डोळा. संतांना बघवत नाही हा समाज भवसागरात वाहवत चाललेला, परमार्थापासून परावृत्त झालेला समाज, भगवत भक्तीपासून परावृत्त झालेला समाज, परमार्थापासून, नामस्मरणापासून, नामचिंतनापासून परावृत्त झालेला समाज. आणि या समाजाच्या हिताविषयी, समाजाच्या उद्धाराविषयी तळमळ संतांच्या अंतःकरणात निर्माण होते. आणि मग साधू संत जग